आपला ढोकळा छान फुलेल, त्याची एअर बाहेर जाणार नाही. गॅस थोडा मीडियम करू. आपला ढोकळा तयार होतोय तोपर्यंत आपण कढईत मस्त तडका तयार करून घेऊ, जो आपल्याला ढोकळ्यावर टाकायचा आहे तो. त्यासाठी मी 1 पळी तेल एवढं कढईत घेतलेलं आहे. आपण आधी ते तेल गरम करून घेऊ. आपलं तेल गरम झालं की त्यात आपण सगळ्यात आधी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की आपण त्यात मिरच्या टाकायच्या, थोडासा कढीपत्ता टाकायचा, त्यात 1 वाटी एवढं पाणी टाकायचं आणि 2 चमचे एवढी आपण साखर ॲड करायची. साखर विरघळली की गॅस बंद करून द्यायचं. साखर विरघळलेली आहे, पाण्याला छान उकळी आली. आता आपण गॅस बंद करून घेऊ. 15 मिनटं झालेले. आपला ढोकळा झाला का आपण चेक करून घेऊ. आपला ढोकळा छान फुगला आहे. आपण एक टूथपिक घालू आणि बघू आपला ढोकळा तयार झाला का. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा तयार झाला आहे. आता आपण गॅस बंद करायचा, ढोकळा खाली काढून घेऊ आणि थोडं थंड करून घेऊ. आपला ढोकळा आपण पॅनमधनं काढून घेतला आहे. पण त्यावर थोडासा तडका आधी टाकून घेऊ, मग छान कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती छान हलका फुलका झाला आहे. ढोकळा थोडा थंड झाल्यानंतरच कट करा, म्हणजे त्याचे छान स्लाइस कट होतील. छान आपल्या याच्यावर कोथिंबीर टाकून आणि आपला ढोकळा रेडी आहे. आपला छान खमंग असा जाळीदार ढोकळा तयार झाला आहे. तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.